त्याच्यामुळे एवढीच विनंती आपल्याला मी करतो, उपोषण किंवा स्थगिती आता तुम्ही करायचं न करायचं हा महाराज तुमचा निर्णय आहे, त्या मुलांचा निर्णय आहे. शासनाच्या मार्फत मी इथं आलोय आणि तुम्हाला विनंती केली, त्या विनंतीचा आपण मान ठेवावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. जरा थोडं थोडं मुलांना जागा देते दादा. नो दादा जरा थोडं काय करायचं दादा. नो आपण जे मीटिंग आहे माझा तर ज्यावेळेस उदय सामंत या ठिकाणी आले त्यांना त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण रात्रीचे 1:30 वाजता मला शब्द दिलता. आणि आता देखील मी तुम्हाला विनंती करतो, जर आमची सकारात्मक चर्चा जर नाही झाली तर आम्ही पुन्हा उपोषण करणार हे तुम्हाला त्या माध्यमातून सांगतो साहेब. आणि ते उपोषण इकडं तिकडं नाही तर तुमच्या गावामध्ये येऊन करणार. आम्हाला भाकर मिळत नाही थोरपत्र मामा म्हणून हे भाचे घेऊन मी तुमच्या तिथे येणार, कारण हे जे आहेत ठीक आहे दादा. काय करायचं, मी 15 दिवसाची त्यांनी आपल्या वेळ मागितलेले, त्यांनी वेळ 100% घेतील. जिल्हाध्यक्ष त्यांना जबाबदार असतील आमचे. आणि त्यानंतर मला यांचा विश्वासच आहे, माझा काही सावंत साहेबांच्यावर माझा गैरविश्वासचा विषय नाही, कारण 2000 कोटी घेतलोय मी. जर तालुक्याला 64 गावाला पाणी दिले तर रात्रीच्या 12-1 वाजता पाण्याची जाणीव असली पाहिजे, आणि ती जाणीव मी त्यामधला माणूस आहे. जे आहे ते आहे. फक्त माझी एक आपल्याला विनंती आहे, या 2 दिवसामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांची फक्त आमची एक भेट घालून द्यावं. आणि आम्ही त्यांच्याकडे आमची व्यथा तसे तुम्हाला सांगितलं तसे त्यांना सांगतो. 1-2 दिवसामध्ये तुम्ही मला फक्त बोलवा, फक्त आम्हाला 1-2 मिनिटं वेळ द्या. बाकीची तुमची मिटिंग जी आहे ती 15 दिवसात होऊ द्या. चालेल ना? घ्यायचं का माघारी? माघारी घ्यायचं का दादा? माघारी घ्यायचं का? तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. तुकाराम बाबा तू आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. आताच महाराजांनी जे एक सूचना केलेली आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना वैयक्तिक एकनाथ शिंदे साहेबांना या प्रश्नाच्या संदर्भात भेटायचं आहे आणि त्याच्यानंतर बैठक लावायची आहे. या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांची एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भेट घालून द्यायची जबाबदारी देखील मी स्वीकारली.